परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालंय। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सय्यद इक्बाल महापौरपदी विराजमान झाले। सय्यद इक्बाल यांना 39 मतं मिळाली आहेत तर भाजपच्या तिरुमाला खिल्लार यांना 26 मतं मिळालेली आहेत। आज झालेल्या निवडणुकीमध्ये हात उंचावून मतदान घेण्यात आलं। महापौर पदासाठी झालेल्या मतदानामध्ये सय्यद इक्बाल सय्यद ख्वाजा यांना 39 मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवार तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना 26 मतं मिळाली। स्पष्ट बहुमत मिळवत सय्यद इक्बाल यांनी महापौर पद पटकावलं। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि रझिया बेगम यांनी भाजपला मतदान केलं नाही। ही बाबही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत गेल्यानंतर परभणीत त्याचे काय पडसाद उमटणार याची चर्चा खूप जास्त रंगली होती। पण परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची आघाडी अबाधित राहिली आणि ठाकरे गटाचा महापौर परभणीमध्ये झालेला आहे। सय्यद इक्बाल यांना 39 मतं मिळालेली आहेत। 33चं बहुमत आहे परभणीमध्ये आणि 39 मतं मिळवत सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर झालेले आहेत। दरम्यान या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आपल्यासोबत इथं आता खासदार आणि आमदार शिवसेनेचे दोघंही आहेत, काँग्रेसचे लीडर आहेत। काय सांगाल, शिवसेनेचा महापौर अखेर झालाय, राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। मी सुरुवातीपासून म्हणायचो परभणीचा महापौर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचाच होईल, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही फेरबदल होणार नव्हता। जी काही चंद्रपूरला घटना घडलेली होती त्या घटनेचा इंटरनल विषय होता, चंद्रपूर शहरापुरता मर्यादित होता आणि त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वीचं अलायन्स नव्हतं, आमच्याकडं आम्ही निवडणुकीपूर्वी केलेलं अलायन्स होतं। त्यामुळं आमच्या ह्या गठबंधनामध्ये कुठंही फरक पडणार नव्हता। उलटा आम्हाला एका अपक्षांनी आणि मला वाटतं एक आणखीन राष्ट्रवादीच्या मतदान मिळाले, म्हणजे आम्ही चांगल्या फरकाने ह्या ठिकाणी जिंकलोत। मला वाटते 26 मतं पडलेत भाजपच्या उमेदवाराला आणि आम्हाला 39 मतं पडलेत, त्यामुळे आम्ही चांगल्या मताने ह्या ठिकाणी जिंकलोत। त्यामुळे या सर्व मतदारांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि परभणीकरांना आम्ही शिवसेनेच्या रूपानं पहिला महापौर देऊ शकलो ह्याचा आम्हाला आनंद आहे। ज्या लोकांनी आम्हाला लोकसभा विधानसभेमध्ये चांगलं भरभरून सहकार्य केलं त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी महापौर पदावर बसून आम्ही त्याचं उत्तरदायित्व स्वीकारून एक चांगला समाजामध्ये संदेश देण्याचं काम केले। निश्चित आम्ही एक चांगलं काम भविष्यामध्ये या शहरामध्ये करू। ह्याची परभणीची जनता सुजाण आहे। मी सुरुवातीलाच बोललो होतो की त्यांना विरोधा बाकावर बसण्याचं मॅन्डेट दिल्यामुळं त्यांनी अशा प्रकारचा कारवाई करायला नव्हती पाहिजे। त्यांनी प्रयत्न खूप केले सकाळी 10 वाजेपर्यंत, पण शेवटी आमचं प्री अलायन्स होतं काँग्रेस आणि आमचं ताळमेळ खालीपासून वरपर्यंत असल्यामुळं आमचा एकही नगरसेवक इकडे तिकडे गेला नाही, उलट 2 नगरसेवकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। म्हणून माझी सर्व जनतेस मी आभार व्यक्त करतो। निवडून आलेल्या महापौर उपमहापौरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परभणी शहराचा खरा विकास आजपासून सुरू होईल या प्रकारची मी गॅरंटी सर्व जनतेस देतो। दरम्यान यावरती राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या त्याही आपण पाहूया। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा, हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले। मला असं वाटतं तो काम करणारा आहे ना, काम केलं पाहिजे त्यांनी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मुसलमानांना देशात राहायला अलाउड आहे का नाही आहे, हा महत्त्वाचा विषय आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.